हाय हॅलो हॅलो दोस्तानो. आज आपण आलो आहे केरळाची मिनी टूर करायला. हे समोर दिसते केरळ म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेलच, पाणीच पाणी, सुंदर निसर्ग सौंदर्य आणि काय हवं आहे बघायला. हे आहे कुंडाला लेक, कानन देवन हिल्समध्ये. आम्हाला ऑन दी वे रस्त्यावरून जाता जाता हे दिसलेलं आहे स्पॉट. खूपच छान, इको पॉईंट म्हणतात त्याला. हे आम्ही मुन्नारला गेलो, तिकडे चहाचे मळेच मळे. मुन्नार अतिशय सुंदर आहे. तुम्हाला माहीतच असेल, केरळ अतिशय निसर्ग सौंदर्यासाठी एकदम फेमस आहे. हे अगदी न चुकता व्हिजिट देण्यासारखं आहे ते म्हणजे पेरियार बोटिंग. पेरियार बोटिंग हे पेरियार नॅशनल पार्कमध्ये बोटिंग आहे आणि अप्रॉक्सिमेटली 30,000 लोक इथे दिवसाला व्हिजिट करतात. खूप गर्दी असते, पण मॅनेजमेंट अप्रतिम आहे. विविध पक्षी, प्राणी इथे दिसतात आपल्याला आणि अतिशय शांत शांत वातावरण आहे. खूप 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 आवडलं आणि इथे नक्की 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 व्हिजिट द्यायला हवी. माकड, हत्ती, हे बघा काळ्या रंगाचं, पूर्ण काळ्या रंगाचं माकड आहे. साधारण 5 बोट्स एका स्लॉटमध्ये निघतात आणि बोटीवर कुणालाही उभं राहून फोटोग्राफी करण्याची परमिशन असे. वा वा, हा हत्ती बघा. कुणालाही फोटोग्राफी करायला अलाउड नसतं उभं राहून, कारण 2009 साली इथे एक बोट बुडालेली होती. त्याच्यामुळे गव्हर्मेंटने खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन मॅनेजमेंट केलेली आहे. अप्रतिम मॅनेजमेंट आहे खरोखर. हे असे विविध पक्षी आपल्याला दिसतात. खूपच छान निसर्ग सौंदर्य. हे आहे जटायू स्मृती. हे अलीकडेच झालेलं आहे. जटायूची पूर्ण शिल्प केलेलं आहे त्यांनी. बघण्यासारखे अप्रतिम आहे. हे बघताना मात्र मला मुर्डेश्वरची आठवण आली, कर्नाटकमधल्या. हे अजिमला शिव टेम्पल आहे. ही अशी शिवाची मूर्ती आहे, पण मुर्डेश्वरला मात्र ध्यानस्थ शिवाची मूर्ती आहे आणि मागे एक्झॅक्टली याच्या समुद्र आहे बघा. केरला म्हटल्यावर बॅकवॉटर न करता येणं म्हणजे एकदमच अशक्य गोष्ट आहे. तर हे आहे बॅकवॉटर. पोझियोर तिरुवनंतपुरममध्ये आम्ही केलं आहे आणि खूपच छान अनुभव. ॲक्च्युली केरला म्हणजे त्याला पूर्ण कोस्टल एरियाच लाभलेला आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे पूर्ण. तमिळनाडू, कर्नाटक असं बॉर्डर आहे केरळाची. त्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम, त्रिवेंद्रम. हे बघा, हे बॅकवॉटर. असं वाटतं की तिथून निघूच नाही, एवढं सुंदर शांत निसर्ग. कमळाचं फूल, आहा हा. हे मेरी गो राऊंड सारखं आहे, फिरवलं आहे. मिनी केरला टूर आहे. मुन्नार, टेकाडी आणि कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, फक्त 4 ठिकाण. आहा हा, सुंदर. आणि तिथे मध्ये ब्रेक घेऊन हे पहा, गोल्ड सँड बीच. पूर्ण ती वाळू आहे ना, ती अक्षरशः सोनेरी आहे.
फोटोग्राफीमध्ये आली नाही आहे तेवढी, पण अक्षरशः सोन्यासारखी चमकते. इथे फक्त आतमध्ये जायला परमिशन नाही आहे, पण इथे आम्ही 5 मिनटं थांबून लगेच पुन्हा बॅकवॉटरसाठी निघालोच. अनेक विविध रंगाची केळी आहेत. आता चाललो आहे आपण कन्याकुमारी लॉन्चमधून स्वामी विवेकानंद स्मारक आणि तिरुवेल्लूर स्टॅच्यू बघायला. खूपच छान अनुभव. पावसाळी वातावरण होतं, पाऊस पण पडला. धुंद वातावरण, काळे काळे मेघ. हा स्टॅच्यूचं तर इथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे, तिरुवेल्लूर स्टॅच्यू. इथे स्वामी विवेकानंद स्मारक आणि तिथे ध्यान केंद्र पण आहे. हे बघा, आहा. आणि हा आहे त्रिवेणी संगम. हिंद महासागर, बंगालचा उपमहासागर आणि अरबी समुद्र यांची तिघांचे संगम, कन्याकुमारी. हा सुंदर शॉर्ट ट्रिप, एकदम कमी दिवस, 3 दिवस, आणि आल्हाददायक सगळं ॲटमॉस्फिअर आणि सुंदर सुंदर फुलं. तुम्ही पण नक्की विजिट द्या.